वेलकम टू माय रुची चॅनल। आता मुलांच्या शाळा चालू झाल्या। शाळेतून आल्यावर त्यांना काहीतरी खाऊ हवा असतो। त्यांच्या आवडीचा झटपट होणारा असा रेसिपी आज आपण करणार आहोत। आज मी बनवणार आहे मिनी केक, तेही आप्याचं भांडं वापरून। यासाठी लागणारं साहित्य आहे पाऊण कप रवा, पाऊण कप मैदा, पाऊण कप पिठी साखर, पाऊण कप दूध, पाव कप तूप, पाव कप दही, पाव कप क्रश केलेले काजू, 4 ते 5 वेलची पूड, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून सोडा। आता आपण कृतीकडे वळू। प्रथम आपण रूम टेम्परेचरचं तूप घेऊ, बाउलमध्ये काढून घेऊ। त्याच्यामध्ये आपण पिठी साखर ॲड करणार आहोत। थोडी थोडी ॲड करणार आहोत। थोडं फेटून घेणार आहोत स्पॅटुलाच्या सहाय्याने। उरलेली पिठी साखर आपण ॲड करत आहोत। आता आपली पिठी साखर आणि तूप फेटून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता दही ॲड करणार आहोत। एकाच दिशेने आपण फिरवत आहोत। आता यानंतर आपण यामध्ये दूध ॲड करणार आहोत। पुन्हा पेटून घेणार आहोत। आता आपण यात रवा घालणार आहोत। थोडा थोडा घालून गुठली होता कामा नये। फेटत राहणार आहोत।
आता आपण यात काजू क्रश केलेले आहेत ते घालणार आहोत. आता आपण हे मिश्रण 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. आता आपण आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण हे उघडून त्याच्यामध्ये मैदा घालणार आहोत. थोडा थोडा ॲड करणार आहोत. मैदा आपण थोडा थोडा असा सर्व मिक्स करून घेत आहोत, फेटून घेत आहोत. आता आपलं बॅटर छान मिक्स झालेलं आहे. यात आपण ॲड करणार आहोत वेलची पावडर आणि मिक्स करून घेणार आहोत. यात आपण आणखी 2 टेबलस्पून दूध घालून घेणार आहोत. मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीनं आपली बॅटरची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. हे पहा. यात आता आपण बेकिंग पावडर घालून घेणार आहोत. आता आपण सोडा घालत आहोत. आता आपलं छान फ्लफी बॅटर तयार झालेलं आहे. या आप्पे पात्राचं आपण आता गरम झाल्यानंतर याला तूप लावून घेणार आहोत. मंद आचेवर आप्पे पात्र गरम झालेलं आहे. आणि चमच्याच्या साहाय्याने आता गॅस थोडासा मोठा करणार आहे मी, हाय फ्लेम. आता आपण याच्यामध्ये बॅटर सोडणार आहोत. गॅसची फ्लेम लो करणार आहोत. आणि मंद गॅसवर हे आपण झाकण ठेवून छान भाजून घेणार आहोत. मी झाकण काढणार आहे. हे पलटी करून घेणार आहोत. सर्व केक आता आपण पलटी मारून घेतलेले आहेत. 3 मिनिटानंतर आपण हे केक पलटी मारून घेतलेले आहेत आणि आता आणखी 3 मिनिटं आपण त्यांना असेच भाजणार आहोत. आता 3 मिनिटानंतर आपले हे असे दोन्ही साईडनी छान खमंग भाजलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊया.
Both of the sides are well baked. आता उरलेल्या बॅटरसाठी पुन्हा आपण आप्पे पात्राला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर आपण टाकत आहोत. गॅस मंद ठेवलेला आहे. तीन मिनिटानंतर आता आपण वन साइड याची बेक करून घेतलेली आहे आणि हे सर्व आप्पे आपण आता पलटी मारून घेणार आहोत. पाहू शकता किती छान बेक झालेले आहेत. अशा पद्धतीने आपले मिनी केक तयार झालेले आहेत. हे केक खूप डिलिशियस लागतात. Like and share my video. If you like my channel, please subscribe, and for notification click on the bell icon. Thank you for watching my video.